हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मधील मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक 9 औक्षण. बघा, औक्षण या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. इंदिरा संत यांनी काय सांगितलेलं आहे की सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून काय केलं जाणार आहे? औक्षण केलं जाणार आहे. म्हणजे जो आपला जवान सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेला आहे त्याचं औक्षण करताना कवयित्रीच्या मनात ज्या काही वेगवेगळ्या भावना व्यक्त झाल्या त्या तिने या आपल्याला कवितेत मांडलेल्या आहेत. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. कवयित्री काय म्हणताय की आमच्या मुठीमध्ये इतकं द्रव्य नाहीये, म्हणजेच काय की इतकी धनदौलत नाहीये आमच्याकडे, ना आमच्या रक्तवाहिन्यांमध्येही इतकं रक्त नाहीये की आम्ही तुला ते देऊ शकतो, ज्याचं काय त्याच्यामुळे तुझं काय करावे कळेना. म्हणजे किती कौतुक करावं, ना देण्यासाठी तितकी धनदौलत आहे, ना रक्तवाहिन्यांमध्ये रक्त आहे की तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नाही कष्टाचे सामर्थ्य, म्हणजे आमच्या कष्टाचे बळही अपुरे पडेल इतकं कौतुक तुझं करावं. जीव ओवाळावा तरी जीव किती लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. जीव ओवाळावा तरी म्हणजे जरी आम्ही देशवासियांनी तुमच्यासाठी जीव जरी ओवाळला तरी तो लहानच पडणार आहे, कारण तुमची शौर्यगाथाच तेवढी आहे की तुम्ही तुमचे प्राणपणाला लावून काय करता, देशासाठी लढायला निघता. म्हणजे आम्ही अगदी जीव जरी ओवाळून टाकला तरी तो देखील अपुरा पडणार आहे तुमच्या या शौर्यगाथे पुढे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. म्हणजे वर काय असतो, घोंगावे बंबारा, वर फायटर प्लेन असतात, विमानं असतात, त्याच्यातून बॉम्ब येत असतात. धडाडत्या तोफातून बॉम्ब येत असतात, सगळीकडे धूरच धूर झालेला असतो. म्हणजे तुमचं काय असतो, प्राण पणाला लागलेला असतो, तरी तू काय करतो, तुझे पाऊल जिद्दीचे असते. तुझं पाऊल मागे न उचलता, न हारता, न पळता तू काय करतो, त्या जिद्दीने तिथे लढायला उभा असतो. त्यामुळे वरती बंबारा असतो, म्हणजेच एवढं विमानं, फायटर प्लेन असतात, धुराचे कल्लोळ असतात, तोफांमधून बॉम्ब येत असतात, प्राण कधी जाईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत देखील तू न घाबरता काय करतो, जिद्दीने तिथे लढायला उभा राहतो. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. तुझं काय होतं, तू जेव्हा याच्यातनं यशस्वी होतो, जेव्हा या युद्धातनं, महायुद्धातनं तू विजयी होतो, यशस्वी होतो, तेव्हा तुमचं हे जे यश आहे, विजय आहे, हा डोळे भरून पाहावा. म्हणजे इतका डोळे भरून पाहावा की आमच्या डोळ्यातील आसवांची काय होते, ज्योत पाजळायला लागते. इतका तुमचा विजय यशस्वी असतो. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. असे असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण म्हणजे आम्ही काय करत असतो, अशा असंख्य ज्योती पेटवून तुमची राखण करत असतो, म्हणजेच तुम्हाला शुभाशीर्वाद देत असतो. औक्षण करताना काय करतो, आम्ही लढायला जाणाऱ्या जवानाला खूप सारे शुभ आशीर्वाद देत असतो, खूप ब्लेसिंग देत असतो, आणि एकतर्फे आम्ही तुमच्या पाठीमागून काय करत असतो, तुमची राखण करत असतो. दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, म्हणजेच काय, तू आमचं रक्षण करण्यासाठी आज सीमेवर तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढायला जिद्दीने सज्ज राहतो. आणि आमचं दिन दुबळ्यांचं तुला एकच औक्षण आहे की आम्ही प्रेमाने तुला ओवाळतो. तुझे औक्षण करतो नी तुला काय करतो, आयुष्याचं वरदान देतो. अशा प्रकारे औक्षण या कवितेत आपल्या कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्याला वीर जवानांनी, म्हणजे वीर जवान आपले सगळं स्वतःचं घर दार विसरून स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशासाठी काय करतात, तिथे लढायला जातात. आणि ते लढायला जातात मुलांनो, म्हणूनच आपण काय असतो, आपण आपल्या घरी सुरक्षित असतो. कारण तिथे ते काय करतात, लढत असतात, दुश्मनांना हरवत असतात, आणि त्यांची एकच जिद्द असते की माझ्या देशवासियांना याचा कोणताही त्रास होता कामा नये. यासाठी काय करत असतो हा जवान, तिथे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढत असतो.